राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा आपली निशाणी सर्वांची निशाणी सुप्रिया वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमची निशाणी आमची निशाणी प्रगतीची निशाणी एकच निशाणी आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 52 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार गाडवे वहिनी आपल्यासोबत आहेत। गाडवे वहिनी, लोकांपर्यंत असं तुम्ही पोहोचतायत, लोकांच्या काय काय समस्या लोक सांगतात? आता गोकुळधाममध्ये आपण उभे आहोत। डोअर टू डोअर चाललंय, प्रचार चाललाय। लोकांच्या भरपूर समस्या आहेत। पहिली समस्या अशी आहे की इथे बसची फार म्हणजे कमी ह्याच्यामध्ये बसेस येतात इथे, आणि रिक्षांचं पण इथे हे नाही आहे, रिक्षा फार कमी, रिक्षा स्टँड नाही आहे, ते पहिला इथं करणं गरजेचं आहे लोकांसाठी। आणि इथे रस्त्यावर खूप म्हणजे खूप खराबी आहे, इथे दुर्गंधी आहे, कचरा आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी इथे करणं गरजेचं आहे। नागरिक काय म्हणतात? लोकांचा इथे चांगला प्रतिसाद आहे। लोकांच्या समस्या ह्याच आहेत, त्या आपल्याला नगरसेवक मूलभूत समस्या ह्याच आहेत त्यांच्या, की इथे बसेस नाही आहेत, इकडे कचऱ्याच्या जागी कचरा पेटी नाही आहेत, रिक्षा स्टँड नाही आहेत, मूलभूत गोष्टी त्यांच्या ह्याच आहेत। त्या आपल्याला एक नगरसेवक आपल्या इकडे प्रभागात असेल तर ह्या गोष्टी आपण BMCच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो। पाण्याची समस्या सांगितली का? पाण्याच्या समस्या दुसऱ्या वॉर्डमध्ये गोकुळधाममध्ये एवढे प्रॉब्लेम सांगितलेले नाही आहेत पाण्याचे, पण रस्त्याचे आणि ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे, तो पण एक सांगितलेला आहे। आपल्यासोबत महिला पदाधिकारी आहेत। मॅडम, काय माहिती द्याला, कसा रिस्पॉन्स मिळतोय? नाही, रिस्पॉन्स खूपच सुंदर आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे। आणि एवढं नक्की की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची जी युती आहे ते भरघोस मताने इथे मशाल शाखा क्रमांकमध्ये निवडून येणार आहे। कारण इकडे 9 वर्ष झाली, गेली 9 वर्ष भरपूर समस्या भेडसावल्यात आणि नगरपालिकेच्या मार्फत समस्या होत नाही आहेत। आमचे शाखाप्रमुख संदीप गाडवे यांनी भरपूर प्रयत्न करत आहेत, त्यांनी जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवलेत प्रश्न, परंतु आपल्या हातामध्ये ती सत्ता नसल्यामुळे गेली 9 वर्ष खूप प्रॉब्लेम्स इथे फेस करावे लागलेत लोकांना। आणि त्यामुळे आज आपला हक्काचा उमेदवार सुप्रिया संदीप गाडवे, ज्यांची निशाणी मशाल आहे, 1 नंबर बटन आहे, ते सगळेच जण इथे आम्हाला प्रतिसाद देत आहेत की नाही, आम्ही तुमच्या मशालीला निवडून आणू, कारण त्यांचा विश्वास आहे की आपला माणूस आहे, संदीप गाडवे आपला माणूस आहे। त्याच्यामुळे सुप्रिया संदीप गाडवे या आमच्या वहिनी आहेत, आमच्या गोकुळधामच्या आणि पूर्ण आपल्या वॉर्डच्या 52 वॉर्डच्या, त्याच्यामध्ये त्या समस्या नक्कीच मिटवतील। आपल्यासोबत काही महिला आहेत अजून, काही काय माहिती झालं? आता जसं सुप्रिया मॅडमने सांगितलं की इकडचा कचरा बिचरा काहीच उचलला जात नाही, साफसफाई नाही आहे, पाण्याचा तर काय प्रश्नच येत नाही आहे, परंतु इथे जे टॅक्स्यांचं रिक्षांचं जो स्टँड सांगितलं ती सर्वच गोकुळधाममधल्या महिलांची डिमांड आहे की आम्हाला रिक्षा असं, कारण का सकाळी जाताना बायका इकडचे जे रिक्षावाले आहेत ना ते बिलकुल घेत नाही कोणालाही, सांगितलं स्टेशनला जायचं आहे तर नाही म्हणून सांगतात। साफसफाईचा पण प्रश्न, BMCची गाडी येते, छोटी गाडी येते, मोठी गाडी येते, पण छोटी गाडी येते तो अक्षरशः कचरा गलोगलीमध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला दिसण्यात येईल की तो कचरा तिथला तिथे असं, म्हणजे साफसफाईचा प्रश्नच येत नाही आहे, करतच नाही साफसफाई, कितीही सांगितलं तरी काही होत नाही। परत फवारणीचा असतो प्रकार, तो आम्हाला संदीप गाडवेकरनंच मिळालेला आहे। आणि आता सुप्रिया ताई आल्या आणि अपर्णा ताईंनी पण सांगितलं इथून मताधिक्य मिळेल? हो 100% आमचे जेवढे आहेत ना तेवढे शिवसैनिक आरामात युवा वर्ग देखील आहे, मुलांच्या काय समस्या, युवकांना काय हवं आहे प्रभागातल्या? नाही, सध्या आता वहिनी साहेबांनी खूप एकदम सुंदर असा छान मुलांचा प्रतिसाद भेटतोय। सर्व महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुणालाही बोलवायची गरज नाही लागत आहे, जो तो आपल्या मनाने येते। आणि वहिनी साहेबसाठी की सगळ्यांना एकच आहे की इकडचा नगरसेवक आता आपलाच झाला पाहिजे, आणि आपला नगरसेवक 100% होणार म्हणजे होणारच आहे। कारण की वहिनीने जी समस्या पहिल्यापासून बघितली, त्यांना माहिती आहे की या समस्या काय आहे, ते या ह्याच्यातून गेलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण अनुभव आहे की कशा समस्या आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या? ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद आहे, प्लस म्हणजे काय माहिती, आमची 52 शाखा पहिल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे बालेकिल्ला आहे आमचा, हा गोकुळधाम शाखा आमची बालेकिल्ला आहे। आज 92 पासून मी इथे कार्यरत आहे, मला माहिती आहे, म्हणून तो बालेकिल्ला आमचा, आम्ही हलवून देणार नाही, कळलं? आपल्यासोबत गोकुळधामचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत, नेहमीच चर्चेत असलेले दादा काय माहिती देशील? जय महाराष्ट्र सर्वांना। इथे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आपल्या उमेदवार
सौ सुप्रिया संदीप गाडवे या मशाल चिन्हावर लढत आहेत आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद इथे त्यांना मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाच्या मूलभूत गरजा म्हणजे काय की आपला इकडचा हक्काचा नगरसेवक आपल्याला पाहिजे, जो गेली 7 वर्ष आम्हाला आमच्या शाखेला नव्हता. तो आम्ही सगळे प्रयत्न करतो की आमचा हक्काचा नगरसेवक आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि दुसरं समस्या म्हणजे पूर्ण वॉर्डचं जर 52 वॉर्ड बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आरे कॉलनी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. गोकुळधाम हा तसा ठीक आहे, तिथे जास्त म्हणजे कचऱ्याचं निवारण, पाणी, लाईट व्यवस्था, रोड आतले रोड असतील जे आता होत आहेत, पण तरी पण अजूनही चांगल्या मूलभूत गरजा इथे पाहिजेत आहेत. जशी आम्ही मराठी शाळेसाठी पण एक येणाऱ्या काळामध्ये तो मुद्दा घेणार आहोत. तर आमच्या नगरसेविका निवडून आल्यानंतर तो आम्ही त्यांच्याकडे तो मुद्दा आहे की मराठी शाळा जो आज महत्त्वाचा मुद्दा आहे. गोकुळधाममधून मताधिक्य मिळेल का? नक्की 100% मताधिक्य हे गोकुळधाममधून मिळणार आहे, कारण की खूप लोकांचा प्रतिसाद इथे त्यांना मिळत आहे. आणि आरे कॉलनीमध्ये पण ज्या समस्या आहेत, आज आरे वाचवण्याचा जो आपण प्रयत्न करतो, जो आदित्य ठाकरे साहेबांनी जंगलतोड रोख थांबवली होती, तर तेही आपण एक तो मुद्दा त्यांची नगरसेविका झाल्यानंतर तोही मुद्दा आम्ही त्या महानगरपालिकेमध्ये घेऊन तो मुद्दा आपण हे करणार आहोत. तर अशा बऱ्याच आहेत. आरेमध्ये जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्या, रोजगाराचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बिबट्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावरती पण खूप कंट्रोल केलं पाहिजे. तर ह्या गरजा ज्या आहेत त्या आम्ही हक्काने आमच्या ताईकडे मागू शकतो आणि त्या त्यांच्यामार्फतच करू शकतो. धन्यवाद. बोला ना. आता हे गोकुळधामचं झालं. आरे कॉलनीचं मला तुम्हाला सांगायचं आहे, तिथे गटारांचे प्रॉब्लेम आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या समस्या ज्या मी वॉर्डमध्ये गेले, 7 नंबर गेले, 31 नंबर गेले, 32 नंबर गेले, तिथे हे सगळ्यांचे हेच प्रॉब्लेम आहेत की रस्ते नाही आहेत, लाईट नाही आहे, टॉयलेट्स नाही आहेत, पाणी मेन मुद्दा आहे, तिथे पाणी नाही आहे. त्या सगळ्यासाठी आपल्याला तिथे हक्काचा नगरसेवक असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडू शकतात. BMC थ्रू आपण हे सगळं करू शकतो. प्रतिसाद मिळतो का आरेतल्या नागरिकांचा? छान मोठ्या संख्येने लोक प्रतिसाद देतात आहे.